नमस्कार क्रिकेट रसिक हो. मी डॉक्टर राजेंद्र भस्मे आणि आपण पाहत आहात डॉक्टर राजेंद्र भस्मे टॉक्स. भारत दक्षिण आफ्रिका यांच्यात एक दिवसीय सामन्यांची मालिका सुरू असून त्याच्यातील तिसरा सामना विशाखापट्टणम येथील मैदानावर होत आहे. त्यामध्ये सलग 20 नाणेफेकीच्या पराभवानंतर भारतीय कर्णधाराने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजीसाठी प्रतिपक्षाला पाचारण केले. दक्षिण आफ्रिकेतर्फे आता सध्या फक्त 270 धावा झाल्या आहेत, त्यासुद्धा 47.5 षटकात. आणि या 270 धावा होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सलामीवीर क्विंटन डिकॉकने 89 चेंडूत 106 धावा केल्या, त्यासुद्धा 8 चौकार आणि 6 षटकारांसह. या 270 धावा होण्याचे कारण जरी क्विंटन डिकॉकचे शतक असले तरी प्रसिद्ध कृष्णाची बॉलिंग चालली. पहिल्या 2 षटकात त्याला चांगलाच धुतला होता, पण त्यानंतर त्याने त्याच्या कामगिरीमध्ये सुधारणा करत 4 विकेट घेतल्या. 66 धावामध्ये 4 विकेट घेण्याची त्याने कामगिरी केली. तर कुलदीप यादवने नेहमीप्रमाणे 41 धावात 4 बळी घेतले. दुसऱ्या विकेटसाठी कर्णधार टेम्बा बवुमा आणि क्विंटन डिकॉक यांनी 113 धावांची भागीदारी केली. खरं तर या 271 धावा भारतीय संघाला करायला काही जास्त त्रास होऊ नये असं दिसतंय. या विशाखापट्टणमच्या खेळपट्टीवर विशाखापट्टणम मैदानावर 10 सामने झाले असून त्या 10 सामन्यामध्ये 7 सामन्यात भारताने विजय मिळवला असून 2दा पराभव झाला आहे. तर एक सामना वेस्ट इंडिज विरुद्धचा 2018 साली टाय झाला आहे. दक्षिण आफ्रिकेबरोबरचा हा पहिला व्हायलाच विशाखापट्टणममधील सामना असून भारताने सर्वात कमी धावा या मैदानावर 117 केल्या आहेत. त्यामुळे या मैदानावर भारतीय संघ विजय मिळवून वन डे मालिकेत विजय मिळवेल असे वाटते. कारण टेस्टमध्ये 2-0 असा लाजिरवाना पराभव स्वीकारल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या पुनरागमनामुळे भारतीय संघाची बाजू चांगलीच वरचढ झाली आहे. तरीही या सामन्यात विराट कोहली शतकांचं हॅट्रिक करते का हे पाहणे पण फार महत्त्वाचे ठरेल. धन्यवाद.